चंदर सावर आणि मंगेश जावर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय चंदर सावर याला, नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेश सावर. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजचा प्रवीण गोंड. पहिला चेंडू फेक फॉर्म ते तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो या प्रवीण याने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. आपल्या षटकामध्ये जास्त धावा त्याने खर्च केलेल्या नाही आहेत. विकेट्स देखील जास्त त्याने घेतलात. विकेट टेकर बनला याच्या दिवसामध्ये प्रवीण गोंड. पहिला चेंडू हा निर्धाव इथे हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय आणि आपण पाहतो या मंगेश. पुन्हा एकदा फेक फॉर्म चेंडू यावेळेसचा मनीष करणं थोडासा मिस्टेक झाला, चुकी झाली होती, मात्र त्या चुकीचा फायदा उचलता आलेला नाही आहे. चेंडू येतो या निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉट फेकले गेलेत. इथे आपण पाहतो या सरळ बॅटना फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू फील्ड केला, मात्र एक धाव थांबू शकणार नाही या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. बॉल टाकून झाले 3 धावसंख्या झालेली आहे 1. काही जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये कृपादेवी उमराळे या संघाने दिलेला आहे. ते आपण पाहतो या ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतो या मंगेश साबरियाचा. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो या 6 धावांकरता. एक पिक शॉट मंगेश साबरच्या बॅटमधून 6 धावा षटकार. या षटकाराने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पावलांमध्ये थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या रणअप परत येताना दिसतोय या गोलंदाजचा प्रवीण. इथे आपण पाहतो या मिस टायमिंग झालेला आहे. मनीष चेंडूच्या खाली पोहोचलाय देखील तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे त्याने कंप्लीट केला गेला. फलंदाज इथे बाद होतोय. मंगेश आपण पाहतोय बाद झाल्या. नव्याने फलंदाज जगदीश आलेला आहे. जगदीश खरपुडे न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईकवरती असेल. प्रवीण खूप चांगली बॉलिंग करताना दिसले आपल्याला या ओव्हरमध्ये देखील. त्या पाहतो या फाईक फॉर्म तेज तर्रार वेगावरती स्वार प्रवीण कोण. षटकाची समाप्ती. षटक संपलंय पहिलं. पहिल्या षटकात धावा आल्यात 7. गडी बाद झालाय 1. काय बोलतो? देवाला का अंपायर कंटिन्यू ठेवला असं? अंपायर राहायला ते बघत नाही. मुलात दिवस बाकीचे कोणीच राहायला बघत नाही. आता ठेवलं त्याला. सन्माननीय
राजेश भक्ते साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. पाहुण्यांचं आगमन झालंय. पाहुण्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो या फुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आणि चेंडू आपण पाहतो या बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. तिथे आपण पाहतो या काय कळलंय काय बिघडलंय. आपण पाहतो या फलंदाज इथे आता धावचीत झालेला आहे. चंदर सावर हा फलंदाज बाद होतोय. स्कॅनर घे ना, पाठव. असा ते सर्व टाकून येतात. आपण मी काय करतो त्याला आता. चल ना, घे ना स्कॅनर, घे ना, पाठव. काय किती राहिले असेल ते तर मी पाठवतो वाटलं. किती राहिलं? शैलेश सावर न्यू बॅटर येत आहे. धावसंख्या आपण पाहतो या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 7 या आकड्यावरती. 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 धावा, कारण इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता चंदर साबर. इथे आपण पाहतो या अपील झालेली आहे. अपील इथे देखील उचलून धरलंय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. शैशा आपण पाहतो या सन्माननीय राजेश भक्ते साहेबांचं आगमन झालंय. आमच्या VIP टाईजवरती स्थानापन्न आहेत या सत्रामध्ये. त्यांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. कृपादेवी बॉईज उमराळे आणि या जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या दोन संघादरम्यान. यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. ते आपण पाहतो या फेक फॉन चेंडूची हाताळणी इथे देखील झालेली आहे. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. धावफलक स्थिरावलं गेलंय, ते म्हणजे 8 या आकड्यावरती. ते टायमिंग झाला आहे. शतरक्षक दूरवरती आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, मात्र पोहोचू शकलेला नाही आहे. 2 धावा इथे एकच धाव आपण पाहतोय इथे कंप्लीट केली जाते. बघा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मध्ये थांबवलंय जगदीश याने आणि एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. मोठा फटका इथे येणार नाही आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 9. 10 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. सेमीफायनलसाठी चिठ्ठ्या ह्या उडवल्या जातील. चला, साईनाथ स्पोर्ट्सचं नवीन पाडा टीम, आपण जर आला असाल तर आपला कॅप्टन, आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा केला जातोय. वाकीपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. त्यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमचा कॅप्टन देखील उपस्थित झाला आहे. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. सन्माननीय राजेश भक्ते साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करायचा आहे. राजेश भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते इथे पाहतोय हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ इथे केला जातोय. 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल.
दादा 2-2 चिठ्ठ्या उचलायच्यात. पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण पाहूया कुठला सेमीफायनल असेल. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असा पहिला सेमीफायनल असेल. चला टॉस लगेच करून घ्यायचा आहे. टॉस लगेच केला जाईल. त्यानंतर विजय संघ आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायनल 4 वर्ष केली. चला आपण टॉस करतोय. राजाची भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. टॉस वाकीपाडा संघाने जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. आपण चालू असलेला सामना पण पाहतोय ज्या बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा आणि एका बाजूने उमराले टीम. धावसंख्या झालेली आहे 2. अजूनही 8 2 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. तेव्हा पाहतो या साईडला फटका देखील खेचला गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणच्या बॅटमधून एक धमाकेदार षटकार आपल्याला येताना दिसतोय. एक उत्तुंग षटकार. या षटकाराने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता
व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे पंचांकडून येताना दिसतोय आपल्याला. आई गावदे आई आपण पाहतोय आई झरीमरी महिला मंडळ महिला बचत गट यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. इथे विजयी धाव इथे कंप्लीट केली गेलेली आहे आणि हा सामना इथे आपण पाहतोय उमराले संघाने इथे जिंकलेला आहे आणि सुपर 4मध्ये ते क्वालिफाय देखील झालेले आहेत. अभिनंदन उमराले टीम. तर हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा टीम. थँक्यू डीजे. अभिनंदन उमराळे टीम. आपण लगेच जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच सौरभ जाधव. 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. सौरभ ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आत्ताच आमच्या व्यापी कक्षामध्ये व्यापी डाईजवरती